श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण फिरण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी. आज चला म्हटलं सुट्टी आहे, तर आज आपण उल्व्याच्या एअरपोर्टवरती आलेलो आहोत. तर बघा, छान असं इथं एरोप्लेन येत आहे आणि यातून आता या उल्व्याचे एअरपोर्टचे जे मालक आहेत, अदानी, त्यांची कंपनी आहे, ते येत आहेत. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असं उल्व्याचं एअरपोर्ट आता बनणार आहे. थोडंच कामकाज राहिलेलं आहे आणि लवकरच आता या उल्व्याच्या एअरपोर्टचं उद्घाटन देखील होणार आहे. तेव्हा आपण आतमध्ये आपल्याला तर एंट्री नाही आहे, कारण की मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे मित्रांनो. तर बघा, हे आहेत अदानीचं हे प्लेन आहे आणि हे अदानी आलेले आहेत आज उल्व्याच्या एअरपोर्टवरती. तर खूप छान असा सीन आहे इथे. खूप पहिल्यांदाच एअरपोर्ट बघितलेला आहे असं, आणि खूप छान एअरपोर्ट बनणार आहे मित्रांनो. बघा किती मोठं एरोप्लेन आहे हे. तर आता ह्या अदानींच्या सगळ्या गाड्या आहेत त्या गेलेल्या आहेत मेन एअरपोर्टकडे. तर मित्रांनो, आतून थोडंसं एअरपोर्टचा लुक आपल्याला बघायला मिळालेला आहे. खूप छान असा लुक आहे आतूनसुद्धा. हे सगळे तिथले कामगार आहेत जे तिथे वेगवेगळ्या स्तरावरती काम करत असतात. आणि बाहेर बघा, हे सगळे खूप मोठ्या गाड्या वगैरे सगळे आले होते आणि खूप छान किती लोक आहेत बघा इथे. आता आपण एक सीन पाहणार आहोत, तो म्हणजे एरोप्लेन उडवण्याचा. तर आज इथे ट्रायल घेतलेली आहे, एरोप्लेन उडवून पाहिलेलं आहे त्यांनी की व्यवस्थित सगळं होतं आहे का. तर ओके झालेलं आहे सगळं. एरोप्लेनसुद्धा उडवून ट्राय केलेलं आहे त्यांनी मित्रांनो. तर खूप छान असं इथं उल्व्याचं जे एअरपोर्ट आहे ते बनणार आहे मित्रांनो. तर कोणाकोणाला उत्सुकता आहे या एअरपोर्टला जाण्यासाठी किंवा इथून आकाशात उंच भरारी उडण्यासाठी, कमेंट करा. तर मित्रांनो, हवाई जहाज म्हटलं की सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं, पण मुंबईला एवढ्या लांब आपण इथून 1-1.5 घंटा जात असतो आणि तिथून विमानांचा प्रवास. आणि आपल्या इकडे जर नवी मुंबईमध्ये हे जर जी प्लेन सेवा आहे ती जर चालू झाली तर सगळ्यांसाठीच खूप फायद्याची ठरणार आहे. आणि त्यासाठीच आता खूप उत्सुकता होती आम्हालासुद्धा एरोप्लेन पाहण्याची. आम्ही कधी बसलोही नाही एरोप्लेनमध्ये, पण लांबून का होईना आज बघायला भेटलेलं आहे, कारण की आत मुंबईमध्ये तर ते पाहण्यासाठी शक्य नाही आहे जाणं. आणि मग आता इथे पाहायला भेटलेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटत आहे. मुलांनासुद्धा खूप आनंद झाला एरोप्लेन पाहून. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.